विदर्भाची पंढरी म्हणून जगविख्यात असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव गजानन महाराजांना मानणारे आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होणारे भाविक भक्त हे जगाच्या कानाकोपऱ्यातून शेगावी येतात। संत नगरीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तत्कालीन सरकारने 2008 साली 400 करोड रुपयांचा शेगाव विकास आराखडा मंजूर केला। विकास आराखड्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून हा विकास आराखडा 2020 पर्यंत 1200 करोड रुपयांचा झाला। रस्त्यांची कामे झाली, नाल्या झाल्यात, रस्त्यांना दुभाजण्यात आले, परंतु अजूनही शेगाव विकास आराखडा पूर्ण झालेला नाही। 2008 मध्ये शेगावचा विकास आराखडा मंजूर झाला होता। जवळजवळ 1200 कोटी रुपयांचा हा संता विकास आराखडा झालेला आहे। अजूनही पूर्णपणे काम थांबलेले नाही आहे। या आराखड्यामध्ये PWD विभाग आणि त्याचे जे अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत त्यांनी खूप मोठी मलाई खाल्ली असं दिसून येत आहे। समोर आपण पाहू शकता जे रस्त्याचे दुभाजीकरणाचे जे डिवायडर आहेत, असं कोणतंही गावातील एकही डिवायडर उरलेलं नाही की जे पूर्णपणे अखंड असेल। प्रत्येक जागेवर फूट ही झालेलीच आहे आणि त्याच्याकडे आजही जो अधिकारी वर्ग आहे हाही लक्ष देत नाही आणि त्याच्यानंतर ठेकेदार जे आहेत ते तर मस्तच आहेत। प्रत्येक चौकामध्ये जे खाली पेवर्स लावलेले आहेत त्या पेवर्सची परिस्थिती अशी आहे की कुठे खाली तर कुठे वर। याकडे आता वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील की मुख्यमंत्री विभाग जे आहे त्यांचं प्रमुख ते लक्ष देतील हे पाहणं गरजेचं आहे। आणि जर का असाच विकास आराखडा जर का मंजूर होत असेल तर नको रे बाबा हा विकास आराखडा आणि असला विकास। बुलढाणा येथून समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा। शेगावी अनेक मीटिंग झाल्या। अमरावतीहून आयुक्त यांचेही कित्येक मंत्र्यांनी शेगावी भेट दिल्या, आंदोलने झाली, उपोषणे झाली, परंतु विकास आराखडा अपूर्णच आहे। तर पूर्ण झालेली जी कामे आहेत ती आज समजते ती किती निकृष्ट दर्जाची झालीत। अवघ्या 8-10 वर्षातच रस्ते जागोजागी फुटलेले तुटलेले दिसून येत आहे। खड्डे दररोजच्या अपघातांना निमंत्रण देत आहे। परंतु या सगळ्या गोष्टींकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार इतकेच नव्हे तर जनप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाही। ज्या ठेकेदारांनी हे रस्ते बनवले ते आज कुठेही दिसत नाही, तर अधिकारी सुद्धा कधीही येऊन या रस्त्यांचा, नाल्यांचा आणि डिवायडर्सची पाहणी करत नाही। गावामध्ये एकही रस्ता असा उरला नाही की जो तुटलेला किंवा फुटलेला किंवा उखडलेला नाही। विकास आराखडा होत असताना असं वाटलं होतं की खरोखरच शेगावचं चित्र पालटेल, शेगाव आता सुंदर आणि स्वच्छ दिसेल, पण आज रोजी तसं दिसत नाही। रस्त्यांवर कचऱ्यांचे ढीग साचलेत। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।